हॅलो फ्रेंड्स, आताच माझी एमसीची ज्युनियर सिव्हिल इंजिनिअरची एक्झाम झाली. आज आपण त्या एक्झामबद्दल डिस्कस करणार आहोत. थोडक्यात त्याचा पॅटर्न कसा होता, तर त्या एक्झामचा पॅटर्न कसा होता याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. क्वेश्चनचे टाईप्स कसे होते, कोणत्या टॉपिकला किती मार्क्स होते याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी प्रदीप माळगे. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यापूर्वीचे आपण जे महानगरपालिकेचे, पनवेल महानगरपालिका असो किंवा पुणे महानगरपालिका असो, याचे ज्यावेळेस आपण परीक्षा दिले त्या परीक्षेचा पॅटर्न थोडासा वेगळा होता. आपला पेपर जो होता तो 200 मार्काचा पेपर होता आणि 2 तासाचा त्याला वेळ होता. तर आजच्या या BMCच्या परीक्षेचा कालावधी हा फक्त 1.5 तासाचा होता, म्हणजे 90 मिनटाचा होता. आणि त्यासाठी 100 क्वेश्चन्स होते. प्रत्येकी क्वेश्चन 1 मार्काला एक क्वेश्चन असा पॅटर्न होता. तर निगेटिव्ह मार्किंग सेम 1/4 निगेटिव्ह मार्किंग होती. तर या एक्झाममध्ये 60 मार्काचा टेक्निकल क्वेश्चन्स होते. 20 मार्क्सचे जनरल नॉलेज होता आणि 20 मार्क्स जनरल लायबिलिटीज, याच्यासाठी 20 मार्क्स होते. याच्यामध्ये जनरल नॉलेज थोडक्यात GS-GK जे होते, 40 मार्काचा जो GS-GKचा पार्ट होता तो अतिशय सोपा वाटला. पण टेक्निकलमध्ये थोडेसे हार्ड क्वेश्चन्स होते, म्हणजे आपण म्हणू शकतो की MPSC लेवलचे क्वेश्चन होते टेक्निकलमध्ये. त्याच्यामध्ये सर्वेइंग आणि जिओ टेक्निकलवरती थोडा जास्त भर दिल्याचा असं वाटला. बाकी क्वेश्चन्स होते बऱ्यापैकी चांगले होते, पण टेक्निकल थोडासा हार्ड होता. क्वेश्चन्स सर्वेइंगवरती, परत जिओ टेक्निकल आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवरती क्वेश्चन्स होते. जसे की तुम्हाला माहीतच आहे, हे जे परीक्षा आहे ते बॅचेसमध्ये चालू आहे. तर आजचा 3 मार्चचा जो बॅच होता, मला सकाळी 11:30ला पेपर होता पवईमध्ये. तर आत्ताच माझा बॅच झालेला आहे. पुढील बॅचेससाठी जे काही आपले विद्यार्थी असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि टेक्निकलवरती थोडं जास्त भर द्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षा सोपं जाईल. धन्यवाद.